मित्रांनो, पण आता निघोज गावच्या जवळ आहे आणि ह्या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता ए टू पॅकेजचं काम खूप जोरात चालू आहे. म्हणजे आपण जो मागचा व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये म्हणजे आपण ह्या लोकेशनला मागच्या व्हिडिओमध्ये आलो होतो आणि ह्या ठिकाणी म्हणजे काम बऱ्यापैकी तेवढं काम चालू नव्हतं. म्हणजे काम फक्त रस्ता जेणेकरून गाड्या त्यांच्या जातील ह्या प्रकारेच त्यांनी रस्ता केला होता आणि काही ठिकाणी फक्त पोकलँड वगैरे उकरायचं काम चालू होतं. माझ्या मागं पण तुम्ही बघू शकता या ठिकाणी पिलरचे काम फक्त नुकतेच चालू झाले होते. पण आता मी जे पाहतोय म्हणजे हे माझ्या पाठीमागे हे समोर आपण जो पाहतोय तर ह्या ठिकाणी पिलर म्हणजे उभे राहिलेले आहेत. खूप मोठ्या प्रकारे पिलरचे कामं पण चालू आहेत. यांचा पुढे कॅम्प पण आहे आणि हे मागे किंवा हे जे दिसतंय तुम्हाला हे माझ्या पाठीमागं की ह्या ठिकाणी फक्त गाडी जाईल म्हणजे आता हे समोर असं गाडी जाते असाच रस्ता होता. फक्त पोकलँडनी फक्त रोड उकरायचं काम चालू होतं. पण आता बऱ्यापैकी म्हणजे खूप वर्क खूप चालू आहे इथं. बऱ्यापैकी काम खूप जोरात असं चालू आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता निघोज गावाच्या जवळ आहे आणि हे पहा जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये आता बघा पिलरचे खड्डे पण मागच्या वेळेस झालेले नव्हते. म्हणजे आपण आता ड्रोन व्ह्यू पण टाकायला सुरुवात केलेली आहे तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार. हे पहा आता पिलरची पण कामं इथं चालू होतात. हे पहा इथं पिलरची कामं चालू झालेले आहेत. निघोज गावच्या जवळ आपण आहे. तळवडे चाकण रोड आहे. हा समोरच ही इंद्रायणी नदी आहे. जो समोर जो तुम्हाला दिसतंय हा तळवडे चाकण रोड समोर येतो आपण सरळ पुढे गेल्यानंतर. आणि या ठिकाणी मागच्या 2 व्हिडिओमध्ये तेवढं काम झालं नव्हतं, पण आता खूप काम फास्ट असं A2चं पण काम जोरात चालू झालेलं आहे. जे यांना 3 वर्षाचं जे काम पूर्ण करण्याचं सांगितलं तर त्या पद्धतीने 3 वर्षात हे काम पूर्ण होऊ शकतं. कारण खूपच फास्ट जसं म्हणजे पाऊस कमी झाल्यानंतर खूपच काम असं चालू झालेलं आहे. तळेगाव चाकणचा आपण सरळ पुढे गेलो तळेगाव चाकण रोड आहे समोर. इथे जो पूल दिसतोय तुम्हाला हा तळेगाव चाकणचाच पूल आहे. हा जे आपण MIDCकडे जातो महिंद्रा कंपनीपासून पुढे या ठिकाणी हे काम चालू झालेलं आहे. खूप फास्ट असं काम झालेलं आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ येतील. हे आपण निघोज गावाच्याच जवळ आहोत. इथंसुद्धा काम पाहू शकता. याच्यात लेबर कॅम्प पण इथं उजवीकडे दिसतोय आणि इथं पण पिलरची कामं चालू झालेले आहेत. लेवल असतील किंवा पिलरची कामं गर्डरची पण आता बघा हे 2 ठिकाणी गर्डरची पण कामं चालू झालेली आहेत. आणि पाहू शकता A2च्या पॅकेजला आहे मित्रांनो. खूप फास्ट असं काम चालू झालेलं आहे इकडे सुद्धा A2च्या पॅकेजला. हे PNC वाल्याकडं काम आहे. आता याचं A2चं 12,500 ते 26,300पर्यंत याचं चायनीज नंबर आहेत. म्हणजे असं टोटल यांच्याकडे 1380 किलोमीटरचं म्हणजे 14 किलोमीटरचं काम आहे यांच्याकडे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता मोई गावच्या जवळ आहे. मोई आणि निघोज जे गाव आहे या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही काम कशा प्रकारे काम चालू आहे. इकडे बघू शकता तुम्ही लेवलचं वगैरे काम JCB असेल इकडं आपण आता A2च्या पॅकेजला आहे आणि A2चं पॅकेजचं काम तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे काम खूप इकडे सुद्धा खूप जोरात काम चालू झालेलं आहे. इकडे हे पहा आपण आता प्रॉपर ग्राउंडवर आहे. निघोज गावाच्या जवळ मोई गावाच्या जवळ आहे आणि A2चं पॅकेज आहे ते बघू शकता. इकडे खूप चांगल्या प्रकारे इकडे काम चालू आहे ते बघू शकता. इकडे खूप जोरात काम चालू आहे. पुढे जे अंडरपास आहे ते तुम्ही बघू शकता. आपण ड्रोनचाही व्हिडिओ आपण शेअर करणार आहे तर मग तुम्हाला लक्षात येईल.
हे बघू शकता अंडरपासचं हे काम चालू झालेलं आहे. इकडे हे बघू शकता, इकडे पुढे समोर अंडरपासचं हे काम चालू झालेलं आहे. हे समोर इथे खूप फास्ट असं काम चालू आहे. इथं त्यांचा इथे कॅम्प पण दिसत आहे. इथे बाजूला या इथे समोर कॅम्प पण आहे यांचा. E2च्या पॅकेजला आहे आणि आपण पुणे रिंग रोड याबद्दलच आपण माहिती देण्याचा आणि तुमच्यापर्यंत किती काम झालेलं आहे, कुठल्या गावात काम चालू आहे याचा आपण माहिती देण्याचाच प्रयत्न करतोय. 2028 पर्यंत काम ह्याचं पूर्ण होऊ शकतं. म्हणजे आता 3 वर्षामध्ये याचं काम पूर्ण होऊ शकतं. कारण आपण जे व्हिडिओ टाकलेले आहेत, म्हणजे डेली आपण प्रत्येक महिन्याला आपण जे व्हिडिओ टाकत आहे त्याप्रमाणे आपण काम जर बघितलं तर पुणे रिंग रोड हा 3 वर्षात होऊ शकतो. कारण खूपच ठिकाणी आणि बऱ्यापैकी कामं चालू आहेत. खूपच हा निघोज गावाकडे जाणारा समोरचा रस्ता आहे. हे पाहू शकता आपण आता E2च्या पॅकेजला आहे. खूप इकडे सुद्धा खूप E2चं पण पॅकेज खूप जोरात चालू आहे. म्हणजे आपण जे स्टार्ट चालू केलं तिथून तिथं सुद्धा काम चालू होतं, इथं सुद्धा काम चालू आहे. खूपच काम जोरात E2चं पण पॅकेजचं खूप काम जोरात चालू आहे. E4चं पण आहे. E3चं थोडंसं काम काही ठिकाणी स्लो काम चालू आहे. आता पूर्ण पॅकेजची कामं खूप जोरात अशी चालू आहेत. बघू शकता खूप ग्राउंडवरती गेल्यानंतरच आपल्याला कळून येते की बाबा काम किती चालू आहे. ग्राउंडवरती काम किती चालू आहे हे पण कळून येतं आपल्याला. हे बघू शकता खूप फास्ट असं जोरात काम चालू आहे. निघोज गावाच्या जवळ, मोये गावाच्या जवळ आहे आपण. भूसंपादन पण झालेलं आहे इकडं, त्यामुळे कामाला गती पण खूप जोरात आलेली आहे इकडं. हे पाहू शकता. हे पाहू शकता मित्रांनो, हे समोर जो हा रस्ता आहे हा निघोज कडे जाणारा आहे. जे उजवीकडे जे गाड्या आहेत ते निघोज कडे जाणारा रस्ता आहे. आणि समोर ही पूर्ण ही अशी अलाइनमेंट आहे E2ची. बऱ्यापैकी खूप जोरात इकडं E2चं पण पॅकेजचं काम खूप जोरात चालू आहे. बघू शकता. हे समोर तळवडे MIDC आहे. त्या नदीपाशी पुढे हा रस्ता निघतो. आणि आपण इंटरचेंज बद्दलही माहिती सांगणार आहे. त्या रोडचा इंटरचेंज कुठे होणार आहे त्याबद्दल पण आपण माहिती सांगणार आहोत. आपण आता पुढच्या लोकेशनला जाणार आहोत. पुढचं लोकेशन बघा, ते काम चालू आहे. ते मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे पाहू शकता, हे आपण आता तळवडे गाव असेल, खालोपरे गाव असेल किंवा येवलेवाडी जवळ या ठिकाणी बघू शकता. इथं सुद्धा काम खूप जोरात चालू आहे. इकडं तर पिलरची कामं पण झोन गर्डरची पण कामं वर चालू झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. येवलेवाडीजवळ, सुधावाडीजवळ हे कामं खूप जोरात चालू आहेत. तळवडे गाव असेल, खूप फास्ट अशी कामं चालू झाले आहेत. मित्रांनो, रिंग रोड झाल्यानंतर ट्रॅफिकचं फार ताण हा कमी होणार आहे. आता मी पूर्ण एवढं मी फिरतो तर यातमध्ये आपण पाहतो ना, तर सगळीकडे टोटल प्रत्येक सिटीला, प्रत्येक गावाला हा रिंग रोड देण्यात आलेला आहे. जी तालुक्याची गाव आहेत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी रिंग रोड आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्येच फार कमी असे गावांना रिंग रोड फार कमी आहे. पुण्याला तर खूपच लवकर व्हायला पाहिजे होता, पण ठीक आहे, एवढ्या उशिरा होतो आहे पण होतो आहे. हे पाहू शकता तुम्ही. इथंही हा राईट साईडला तळेगाव चाकण रोड आहे. आणि आपण सुधावाडी आणि भंडारा जो डोंगर आहे या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता. या ठिकाणी पिलरची कामं, हे ड्रोन व्ह्यू आपण टाकलेला आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की काम किती झालेलं आहे ते. हे आपण सुधावाडी आणि भंडारा जो डोंगर आहे या ठिकाणी आपण आहोत. आणि या ठिकाणी पहा किती काम चालू झालेलं आहे. इकडे खूप जोरात काम झालेलं आहे.
पिलरची कामं वगैरे. रिंग रोड झाल्यानंतर जी हेवी वाहतूक आहे, जे ट्रकचं असेल, ज्या बस असतील किंवा जे कार ज्या सिटीत त्यांना जावं लागतं आहे, ते बाहेरच्या बाहेर जाऊन पुण्यामधलं खूप ट्रॅफिक कमी होण्यास मदत होणार आहे. आता पुण्यामध्ये आत्ता एवढी भयानक ट्रॅफिक होती आणि होत आहे, ते खूपच वाईट परिस्थिती आहे. हा समोरच तळेगाव चाकण रोड आहे. बाजूला पुढं गेलं की भांडारा हा डोंगर लागतो. म्हणजे इंदोरी गावच्या आपण जवळ आहोत. हे समोरच इंदोरी गावच्या आपण जवळ आहे. हा तळेगाव समोर जो रस्ता दिसतो आहे हा तळेगाव चाकण. आणि इथंही आता इथून E1चं पॅकेज चालू होतं. हे समोर दिसतं ते इंदोरी गाव आहे. इंदोरी गावच्या जवळ पण मित्रांनो खूप जोरात काम चालू आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. आपण खूप आणि डेली आपण पुणे रिंग रोडचेच 9 पॅकेजचे पूर्ण व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत. आपण आता पूर्व भागामधले पूर्ण व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.